सातारा जिल्ह्यातील कोर ऑफ सिग्नलच्या सातारा सिग्नलर्सनी कोर ऑफ सिग्नलचा कोर डे साजरा केला। या कार्यक्रमाचा एक आढावा। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सिग्नलर्सनी आपली नाव नोंदणी करून कॅप परिधान केली। त्याचबरोबर गाठीभेटी आणि आनंदाचं आलेलं उधाण। माननीय कर्नल आर जाधव, कर्नल MM चव्हाण आणि मान्यवर असनस्त झाल्यावर पुलवामा आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या CRPFच्या जवानांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली। यदि हाथ मेरी बातों पूछे तो दो बूंद आंसू गिरा देना। अगर इतने पर भी ना समझे तो जलता दीपक बुझा देना। यदि हाथ मेरी बहना पूछे तो मुर्दा या खून दिखा देना। अगर इतने में भी ना समझे तो राखी तोड़कर दिखा देना। यदि हाथ मेरी पत्नी पूछे तो अपना शीश झुका देना। अगर इतने पर भी ना समझे तो मां का सिंदूर मिटा देना। गुरुवारी 14 फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यातील अवधपूरमध्ये लातूर तालुक्यावर झालेल्या CRPFच्या जवानांच्या हल्ल्याच्या निषेधात आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण मोर्चाचा मौन काढणार आहे। सगळ्यांच्या आपल्या कार्यक्रमाची सातारा सिग्नलर्स द्वारा कोर ऑफ सिग्नलचे गीत गाण्यात आले।
श्री चंद्रकांत फाटक यांच्याद्वारे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले. OIC-ECHS कर्नल चव्हाण साहेब तसेच आपल्या सिग्नल कोरमध्ये आम्ही एवढ्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्याला जोडू शकतो त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिकांना आपण व्यासपीठावर आमंत्रित केलेलं आहे. त्या सर्वांना वंदन करून मी प्रास्ताविक सुरू करतो. मुळातच ही कल्पना कशी जन्माला आली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ही कल्पना मी मनावर घेतली होती, परंतु इतके लोक खेळाची बाब आहे, इतके लोक आम्ही जोडू शकलो नाही. पण साहेबांना आम्ही म्हटलं की देशपांडे सर त्यावेळी OIC-ECHS होते, तर OIC-ECHS नाही, OIC कॉम्प्युटर सेंटर होते, तर आणि प्रशांत दादा तर दोघा ठिकाणी म्हणून कल्पना मनावर घेतली की नाही आता यंदा आपण सोडायचं, यंदा सगळ्या सिग्नलवाल्यांना एकत्र आणायचं. कारण बरेच लोक आम्हाला भेटून जातात ऑफिसमध्ये, एक व्यक्तीची भेट होतच असते, पण खरं तर सिग्नलच मध्ये जास्त असतं. आपण सर्वांनी आपल्या युनिटमध्ये सर्व्हिस केली, ड्यूमध्ये, कोरमध्ये, कधीही कुठल्याही इन्स्पेक्शनमध्ये सिग्नल युनिटची फर्स्ट असते. याचा अर्थ काय की सिग्नलमध्ये जे टॅलेंट आहे ते इतर कुठल्याच युनिट्समध्ये नाही, किंवा इतर युनिटपेक्षा निश्चितपणे आपल्याकडे टॅलेंट जास्त आहे. मग असं असताना आपण काय एकत्र येऊ शकत नाही. ह्याच कल्पनेतनं मुळात हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. तर त्याच्यात उद्देश बाकी कुठलाच नाही आहे की काही सहज कार्यक्रम आपण करायचा आणि फेब्रुवारी महिन्यात कोरडे साजरा करायचा, तसं सिंगल उद्देश आज की बरेच लोक परीक्षा आहेत, सर्किट आहेत, त्यामुळे घेऊ शकले नाही. तरी पण आम्हाला जी अपेक्षा होती सुरुवातीला किमान आपण घेऊ शकतो. तर आज 200 लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आम्ही काही लोक येतात त्यांना रजिस्ट्रेशन आपल्याला आहे. तर या निमित्तानं होईल काय की आपण सगळे एकत्र येऊ आणि एकत्रित राहण्याचे असतील तर आपणच प्रयत्न करायला पाहिजे आणि आपणच सर्वांना या पद्धतीने एकत्र आणलं पाहिजे. याच्यासाठी हा उपक्रम आहे. याच्यामध्ये कुठलाही राजकीय उद्देश नाही. उद्देश असेल तर सामाजिक उद्देश निश्चितपणे आहे. कारण आपल्याकडे टॅलेंट आहे, टेक्निकल एक्सपर्टी आहे प्रत्येकाकडे. ठीक आहे, प्रत्येकाकडे काय ना काही टॅलेंट आहे. आम्हाला काय म्हटलं की कार्यक्रम करायचा तर भव्यच करायचा. बऱ्याचशा सॉफ्ट कॉपीज जसं कोर सॉन्ग ज्याच्या तुम्ही एवढं अभिमानानं गायलं किंवा जी प्रेझेंटेशन्स आहेत मागवलेले आहेत त्याच्यासाठी सर्वांना विनंती टाळ्याचा गजर करावा. त्याचबरोबर आपल्याला फक्त समजल्यावर MCTचे कमांडंट जनरल बुरके साहेब सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत, त्यांना फक्त समजलं. जाधव साहेबांनी पर्सनली त्यांना फोन करून सांगितलं की साहेब आम्ही असं सातारा जिल्ह्यातल्या सिग्नलचा कार्यक्रम करतोय. त्यांनी स्वतः एक व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करून आपल्याला पाठवलं. वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत कोर ऑफ सिग्नलच्या प्राप्त शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. सिग्नल ऑफिसर इथे जे आहे on the occasion of 108th anniversary of Corps of Signals, we extend our greetings and best wishes to all ranks and their families, civilian staff and veteran of the Corps. This day marks yet another year of human service to the Army and the nation by the Corps of Signals. The Corps continues to march forward towards modernization and adoption in line with rapidly changing nature of warfare. Impressive strides have been made by the Corps in incorporating advanced technologies which has manifested in reliable, versatile and robust communication network pan-India. It is also noteworthy to witness the Corps achieving glory in the fields of innovation, sports and adventure activities. We are sanguine that the Corps will grow from strength to strength and embrace latest technology in its stride, thereby further strengthening the organization. Jai Hind.
लेफ्टनंट जनरल मिलिंद एन बुर्के विशिष्ट सेवा मेडल, कमांडंट MC टीम आणि कर्नल कमांडंट कोर ऑफ सिग्नल यांच्याद्वारा खास सातारा सिग्नलरसाठी पाठवण्यात आलेला व्हिडिओ मेसेजचे स्क्रीनवरती प्रसारण करण्यात आले. I'm also very happy to share with you that our listeners have gone a long way in our contribution to our art. The poem has transformed over the period and has kept pace with the changing communication systems and technology worldwide. We in the present period are the center of excellence for the Indian art. And also like to congratulate Lieutenant Colonel R. Maher, the Zira 7 Delta Officer for the Satara district, for taking this initiative and leading our efforts to commemorate this event. It's a pioneering initiative and evolution by all. I once again wish you a very happy journey and pray for your continued good health and prosperity. Thank you, David Thomas and Dad. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय कर्नल चव्हाण साहेब, कर्नल MM चव्हाण OIC ECHS सातारा यांच्याद्वारे मनोगत व्यक्त करण्यात आले. आता मी आज सिग्नलबद्दल आता जास्त माहिती काही देऊ शकत नाही. त्यांना आता मी जेव्हा शिक्षण घेऊन सिग्नलमध्ये जॉईन झालो होतो तेव्हा आता काळ वेगळा होता. तेव्हा मोठमोठे स्टेट आम्हाला घेऊन ताराची चेंज प्रोसेस झालेली आहे. नवीन कार्ड करणार आहे 64 केली म्हणून त्यांच्याकडं ते जुनं कार्ड असेल त्यांनी नुकताच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्यांनी भरलेला असेल डिसेंबरच्या अगोदर तेव्हा त्यांना ती रिसिप्ट मिळालेली नाही आहे. ती रिसिप्ट तुम्ही आत्ता परत ज्या ठिकाणी भरला असेल त्या ठिकाणी जाऊन काढून घ्यावी लागेल. त्याच्यावर माझी कॉन्टॅक्ट केलेली घेऊन ती तुम्हाला उपयोगात आणावी लागेल. जोपर्यंत ती receipt असेल मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कोर ऑफ सिग्नलच्या सातारा जिल्ह्यातील वीरांना आठवून त्यांची माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमामध्ये कोर संदर्भातील लघु चित्रफित दाखवण्यात आली.
Number 31 Surgical Company will raise a photograph on 15th of February 1911. Many more signal companies will raise thereafter. These signal companies throughout World War I moved and took part in various operations. During the World War II, the Corps successfully provided communication to the various field formations. Just in their esprit de corps that binds all officers and men together, but also in their training. श्री बबन गाडगे यांनी वधूवर सूचक केंद्राच्या स्थापनेबद्दल आपली संकल्पना मांडली व त्यासाठी विनामूल्य काम करण्याचे मनोगत व्यक्त केले. आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांचे मुलींचे नातू किंवा नाती त्यांच्या लग्नाचे प्रसंग हे प्रत्येकाच्या जीवनात एक योजना आमच्या मनामध्ये आली आणि मी ती दादासाहेबांना बोलून दाखवली आणि त्यांच्या पूर्व परवानगीनं असं त्यांनी सांगितलं की ज्यांच्या मुलामुलीच्या लग्नावर काम करतात अशाच प्रकारचं समांतर काम जिल्हा सैनिक वेलफेअर बोर्डामधून केलं जाईल आणि त्याच्यासाठी एक आठवड्यातला एक दिवस देण्याचं मी तयारी दाखवलेली आहे. तेव्हा आपल्याकडून स्वतःला नोकरी करायची नाही. कार्यक्रमामध्ये आलेल्या अनेकांनी आपले मनोगत व अनुभव लोकांशी शेअर केले. मिळाले 2-3 वर्ष, पण तदनंतर त्यांचे बंद झाल्यानंतर ते प्रयत्न भरपूर केला, परंतु काहीच त्याच्यात यश आलं नाही. पारायण चालू असताना मी पारायणामध्ये नेहमी असतो. आता मी पारायण चालू आहे आता 24 तारखेपासून. तिथं माझ्याजवळ आले म्हणजे काय करायला पाहिजे म्हणजे आपण प्रयत्न करू. त्यांनी ही एक चांगली सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आपण इंटरनेटचे जवान असतात. हे जे आयोजन केलं आणि सातारा सेक्युलर म्हणून जे आपण एक काम करत आहोत ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली किंवा त्यांनी या संकल्पनेचं बाकीचे लोक बघत असतात त्यांना संघटित करणं इतका वेळ का लागला त्याचं खरंच दुःख वाटते. पण ज्यावेळेला ही कल्पना अटक साहेबांनी माझ्यावर पोहोचवली, ॲक्च्युली मी माझी ओळख त्याला त्याला विसरलो. माझं नाव ऑनररी सुभेदार मेजर महादेव शिवराम देशमाने, माझं गाव कराडजवळ मलकापूर. मी 2014ला रिटायर्ड झालो आणि रिटायर्डनंतर रिलायन्स जिओमध्ये 3 वर्ष FPO म्हणून जॉब केला आणि त्यानंतर आता मी ग्रामपंचायत सदस्य कार्य म्हणून काम करतोय. काँग्रेसचा OBC समाजाचा महाराष्ट्र प्रदेशचा उपाध्यक्ष आहे. स्वतःचा विचार हा त्यामध्ये येतो, पण आपण आपल्या शेजारपाजारच्या जे मुलं आहेत, अशिक्षित आहेत, एखाद्या परिवाराला माहीत नाही, गायडन्स माहीत नाही, आपण सुशिक्षित शिकून आलेलो आहोत, तर जर आपल्या एखादा वयस्कर माणूस ज्याच्या मुलांना मस्त 85-90% मार्क मिळाले, पण त्या माणसांना योग्य मार्ग काय हे माहीत नसतं. तर आपण त्यांची एक जी ओळख आहे ती गाव
आपण रिटायर होऊन आलो आणि रिटायर होऊन पुन्हा तो जॉब किंवा जर तेच पैसा टाकणं आणि माझ्या मुलाबद्दल करणं ही माझं मी वैयक्तिक समजतो की प्रत्येकाला आपलं आयुष्य कसं जगायचं किंवा चांगलं किंवा वाईट हे सर्वांना माहिती आहे. तर आपण चांगलं किंवा वाईट माझं नाव आहे सुभेदार भोसले गिरीधर. अजून मी रिटायर झालेलो नाही. सध्या दिमापूरमध्ये 3-4च्या अंडर हिलचा ग्रुप रेज होतो तिथं मी सर्व्हिस करतो. चव्हाण साहेबांनी ऑनलाईन माननीय कर्नल आर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची संकल्पना, आढावा आणि भविष्यातील नियोजन, कार्यकारिणी समिती इत्यादी बाबतचे विचार लोकांच्या बरोबर साझा केले. 190 कोण रेजिंग डे साजरा करण्यासाठी तो 15 फेब्रुवारीला होता, पण आज आपण तो साजरा केला कारण रविवार नजीकचा रविवार आणि सर्वांना एकमेकांना सोयीचं या दृष्टीने आज आपण आज साजरा केला. त्यानंतर तुम्ही काही व्हिडिओ बघितला, व्हिडिओ मेसेज बघितला, तर सध्या काही कोरमध्ये काय चाललंय किंवा कोरची काय स्थिती आहे याविषयी पण थोड्या गोष्टी सांगणार आहे. आजचे एसओची कोण आहे ते किती जणांना माहिती आहे? आपले एसओची कोण आहे ते किती जणांना माहिती आहे? ओके, आपले एसओची वरची पदक घेतलेले आहेत, बघितले. त्यानंतर आणखी 2 लेफ्टनंट जनरल आहेत आपले. एक लेफ्टनंट जनरल आर के आनंद, डीआर डिस्प्लेमध्ये कोणी राहिला असेल तर डीआरचे जे कॅप्टन होते ते आर के आनंद, ते दुसरे लेफ्टनंट जनरल आहेत. आणि तिसरे लेफ्टनंट जनरल ज्यांचा आपण व्हिडिओ मेसेज बघितला ते जनरल बुरके, ते तुमचं काय म्हणतात ते तुम्ही सांगू शकता. म्हणून मी त्यांना सांगितलं इंग्रजीमध्ये द्या तुमचा संदेश, आणि त्यांनी तो इंग्रजीमध्ये रेकॉर्डिंग केलं. आणि ते रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्याचेच एक कर्नल प्रशांत गोरे आहे, सदर कमांड सिग्नल रेजिमेंटमध्ये कुठे असेल किंवा असतील ते शिव होते सदर कमांड सिग्नल रेजिमेंटचे. आणि नुकतेच आता एमसीडीमध्ये पोस्टिंगला गेले. पोस्टिंगला गेल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना हा टास्क दिला नाही आणि त्यांनी ते रेकॉर्डिंग करून लगेच तिसऱ्या दिवशी इथं परत पाठवून दिलं. म्हणजे प्रत्येकाचा सहभाग असल्याशिवाय कुठलीही संघटना किंवा कुठले कार्य होऊ शकत नाही, हे फार महत्वाचं आहे. या दोन्ही कॅमेरामॅनने आपल्याला करून दिलेले आहे. त्याबद्दल आपण जाधव साहेब गैरसोय आपली झाली असेल त्याबद्दल क्षमस्व. मी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं.
शेवटी सहभोजनाबरोबर या कार्यक्रमाची सांगता झाली.